अम्बावन क्षेत्र में 56 लाख और पेट्रोलिंग के दौरान 1.5 लाख का गांजा जब्त। सस्ता बाजार आपके लिए लाया है जबरदस्त ऑफर। सबसे कम कीमत में बेहतरीन क्वालिटी के रेडीमेड कपड़े। सस्ता बाजार हाजरा हज्जीन मस्जिद के पास, मोबाइल टावर के सामने, अक्सा कॉलोनी, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। शिरपुर तालुका पुलिस की जबरदस्त कार्रवाई। शिरपुर तालुके के सांगवी जंगलाती इलाके के अम्बाकश में फॉरेस्ट गार्ड पवन पवार पेट्रोलिंग कर रहे थे। इस दौरान उन्हें कुछ मशकूक हरकत दिखाई दी, जिस पर उन्होंने फौरन खेत की तरफ दौड़ लगाई। इनको देखकर कुछ लोग वहां से फरार हो गए। ताहम मकई, जवार और बाजरे की खड़ी फसलों के बीच प्लास्टिक के ड्रम में छुपाकर रखा गया 56,85,000 मालियत का तकरीबन 1100 किलो गांजा जंगलाती टीम ने जब्त कर लिया। इस सिलसिले में शिरपुर तालुका पुलिस स्टेशन में रात को मुकदमा दर्ज किया गया है। इसी के साथ शिरपुर तालुका पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर जयपाल हिरे अपनी टीम के साथ खिलारे शिवार में पेट्रोलिंग कर रहे थे, जब उन्हें एक मशकूक रिक्शा नजर आई। उन्होंने जब रिक्शा की तलाशी ली तो उसमें तकरीबन 1.5 लाख रुपये की कीमत का 30 किलो गांजा बरामद हुआ। पुलिस ने 3 मुलजिमान को रिक्शा समेत हिरासत में ले लिया और मजीद कार्रवाई जारी है। ऐसी जानकारी पुलिस इंस्पेक्टर जयपाल हिरे ने दी। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वन विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आंबा ह्या दूर क्षेत्रांतर्गत त्यांच्या वन विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेश सीमेला लागून साधारण 100 मीटर अंतरावरती त्यांना एका शेतामध्ये काही इसम हे संशयित हालचाली करताना दिसले आणि त्याच्यावरनं त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं जे उभं पीक होतं त्या पिकामध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना त्या ठिकाणी सुका गांजा हा साठवणूक केलेला दिसला। त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांचे जे RFO आहेत ते ACF आणि मी स्वतः तसेच आमचे बाकी दुय्यम अधिकारी आणि अंमलदार असे सर्व आम्ही पंचनामा किंवा NDPS ची जी छापा कारवाई असते त्याची सर्व प्रक्रिया राबवून त्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि ती छापा कारवाई पूर्ण केली। त्याच्यामध्ये साधारण 1137 किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे। त्याची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत 56,85,700 रुपये आहे। परंतु तो गांजा ज्यांनी कोणी साठवणूक केला ते इसम मध्य प्रदेशाची सीमा लागून असल्यामुळे त्या भागात पळून गेले। ते त्यांचा शोध घेणं सुरू आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कालच रात्री पुन्हा आम्हाला एक अशी बातमी मिळाली की 3 इसम हे एका रिक्षामध्ये गांजाची वाहतूक करत आहेत। त्याच्यावरून त्यांना सुद्धा आम्ही छापा कारवाई करून ताब्यात घेतलं। त्या 3ही इसमांना च्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। त्याच्यातही साधारण 30 किलो गांजा आणि ती रिक्षा असं सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, SDPO सुनील गोसावी सर यांच्या